सूरजच्या सगळ्या बहिणी प्लीज तुम्ही रंगमंचावर यायचंय. रितेश भाऊंना तुम्ही बिग बॉसच्या फिनालेला काही लोक भेटला होता. या उभे राहा. या सूरज बोला बोला खरंच बोला जे काय बोलायचंय तुम्हाला. म्हणजे मी सगळ्यात आधी आभार मानेन सरांचं. ते म्हणजे वडिलांसारखंच आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले. दादा आमच्या भावांसारखं उभे राहिले आमच्या भावाच्या पाठीमाग. आम्ही लहानपणीपासून म्हणजे लय हाल काढले तर लय म्हणजे आमचं वडील पहिल्यापासूनच पेदाळ होतं. आमची आई पण आई अडाणी होती. आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आईवरही. आमच्या आईने आम्हाला स्वतः उपाशी राहू नये ना मोठं केलं. कसं काय ना मोठं केलं आम्ही. ती आमच्या आईचं उपकार कधीच ना. आई आई आईचं असते. आणि शेवट बाळ बारीक होतं. आईचं बापच आमच्या बाळावर लय जीव होता. बापानी पण आम्हाला कधी नाही पण बाळाला लय जीव लावला. त्याची इच्छा माझं नको शिकू दे पण झाला होईल मोठा ते कधी. मी म्हणायचे पण तुम्ही शाळा शिकवत नाहीत आम्हाला हातला मार त्याला नाही. माझा एकुलता एक होईल मोठा. फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होतं पण नाही. ह्यांच्यातच आम्हाला दिसतात आमचं भाऊ दादा. आम्हाला इतका आनंद वाटतो त्यांनी आमचा बाळ मोठा केला. ह्याच आम्हाला समाधान आहे बस ना. आमचं आज ह्यांच्या आशीर्वादाने आमचं बाळ सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जसं तुम्ही बिग बॉस मध्ये आमच्या भावाला साथ दिली तुम्ही वर आणला ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला. मग अशीच साथ तुम्ही आमच्या भावाला द्या ह्या की अजून उंचाव जावा आमचा भाऊ. एवढेच सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या. मी काहीच नाही मागणार. आमचा भाऊ फक्त चांगला राहावा सुखी राहावा मता राहावा. आमच्या आई बाबा पाठीशी आम्हाला फक्त भाऊ आहे. आमची अपेक्षा नाही आमच्या भावाकडून. फक्त सुखी राहावं आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहावा बस एवढंच. बोल 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 भाऊ थांबलेत. काय नाही बोलायचं मला. इमोशन म्हणजे आई बापांच्या आठवण आप्पाची नाहीची. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बसू शकता जाऊ. थँक्यू.